निंबोडे रोड ते गळवेवाडी गावच्या शिवेपर्यंत आटपाडी नगरपंचायतीच्या वतीने रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू आहे। सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून काम व्यवस्थित करा असे सांगितल्यानंतर तुम्ही आमची मापे काढू नका अशी अरेरावीची भाषा संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून केली जात आहे। खरं तर लोक भरत असलेल्या टॅक्समधूनच सरकारी कामे केली जात असतात, परंतु या शिकलेल्या कॉन्ट्रॅक्टरला हे कदाचित माहिती नसावं। सदर कामावर एस्टिमेट प्रमाणे मोजमाप करून खडी, मुरुम व पाणी मारले जात नसल्याचे दिसत आहे। सदर कामावर वेळोवेळी सांगून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी आतापर्यंत गेलेला नाही। ऑफिसमध्ये थांबूनच काम व्यवस्थित चालू आहे असे सांगितले जात आहे व वेळ मारून देण्याचे काम प्रामाणिकपणे केले जात आहे। एवढेच काय, मुरुम व खडी रस्त्यावर व्यवस्थित बसवण्यासाठी व्हायब्रेटर रोलरचा वापर केला जात नाही। साध्या रोलरचा वापर करून काम उरकण्याची घाई केली जात आहे व कामाची बिले काढली जात आहेत। डेप्युटी इंजिनियर यांच्याशी संपर्क साधून काम बंद करण्याची मागणी केली असता जसे आहे तसे चालवून घ्या, काम बंद करता येणार नाही असे सांगितले जात आहे। थोडीशी खडी टाकून मुरुम अंथरला जात आहे व साधा रोलर फिरवला जात आहे। पाणी न मारता केलेले काम जास्त दिवस टिकेल असे दिसत नाही, त्यामुळे झालेले काम पूर्णपणे उरकून नव्याने काम करावे, अन्यथा या रस्त्यासाठी वापरला जाणारा लोकांचा कररूपी पैसा खड्ड्यात जाणार आहे। त्यामुळे नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे मापदंडानुसार केलेले रस्त्याचे काम थांबवावे व चांगल्या दर्जाचे काम करावे अशी मागणी धनाजी खिलारी यांनी केली आहे। एकूणच गुणवत्ता तपासणारी यंत्रणाच मॅनेज केली तर आटपाडी शहरासह तालुक्यात चांगली कामे कशी होणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। या रस्त्याचं काम चालू असून BM कंपनीला काम मिळालेलं आहे, तरी निंबोडा रोड पासून खिलारी शेतापर्यंत कुठल्याही प्रकारे खडी टाकली आहे। पहिली खडीच्या वर पाणी मारलं नाही, दुसरं त्याच्यावरती मुरुम अंदाज वतला गेलाय, खडी अंदाज वतली गेली पूर्ण, म्हणजे त्याचं मोज नाही, माप नाही, काय नाही, खडीला खडी फक्त लागल अशी फक्त त्याने टाकलेली, एस्टिमेट प्रमाणे कुठलंही काम केलेलं नाही। त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं असता त्यांनी न ऐकल्यासारखं केलं, आम्ही खडीच्यावर पाणी मारत नाही, वर मुरमावर डायरेक्ट मारतो असं त्यांनी सांगितलं। बरं ठीक आहे म्हटलं, आता तरी खालचं चुकलंय, वर तरी व्यवस्थित काम करून घ्या। दुसराही लेअरला त्यांनी अंदाजी खडी वतली बका 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 आणि डायरेक्ट मुरुम हातरून रोलिंग केलं। रोलिंग म्हणजे ते पण साध्या रोलिंगने केलं, व्हायब्रेटर रोलिंग वापरायला पाहिलं ते व्हायब्रेटर वापरलाच नाही, साध्या रोलिंगनं दाबवलं गेलं जाते, पाणी मारलं जात नाही त्याच्यावर किंवा कुठलीच गोष्ट केली जात नाही। सांगितलं असता ते सांगतात की आमची माप काढायची नाही। तुम्ही कोणाला सांगितलं? तुम्ही मधू मळ्यांना सांगितलं। मधू काका, मी सकाळीच आज त्यांना बोललो की म्हणलं तुमचं जरा काका काम दुरुस्ती नाही चाललेलं, तुम्ही आमची माप काढायचं काय काम आहे असं बोललं जातं। मग अधिकारी संपर्क साधला, अधिकारी म्हणतात की क्वालिटीचंच काम चालू आहे, म्हणजे एकही अधिकारी इकडे फिरकत नाही। वेळोवेळी त्यांना वारंवार मी पत्र लिखी देऊन सुद्धा माझे इथे आले गेले नाहीत। हे सगळ्यात मोठं वाईट आहे। नगरपंचायतचे पैसे जे आलेले आहेत हे असेच खड्ड्यात चाललेले आहेत पूर्ण, एवढंच आम्हाला सांगायचं या ठिकाणी। काम हे एकदम क्वालिटीचं नाही, निकृष्ट दर्जाचं काम केलंय पूर्ण, तर हे डबल उकलूनच काम केलं पाहिजे त्यांनी, एवढीच आमची अपेक्षा आहे पूर्ण। कारण का तर ही 100 वर्ष पुन्हा रस्ता होणारा नव्हे। वेळोवेळी त्यांना सूचना दिलेत, लेखी पत्र दिलं, अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता अधिकाऱ्याची बी उडवाउडीची सगळी उत्तर दिली जातात की इलेक्शन ड्युट्या आहेत आम्हाला, हे आहे ते आहे, आणि काम व्यवस्थित चालू आहे। पाणी तर मारलंच नाही, मुरुम पण व्यवस्थित टाकला नाही, रोलिंग पण करत नाही चांगलं, अशी आमची ग्रामस्थांची इथल्या पूर्ण मागणी आहे।